सुरुवातीला पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून दिलेल्या इशाऱ्यासंदर्भातली। महाराष्ट्रात येऊन मराठी बोलणार नसाल तर कानशिलातच लगावणार असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय। प्रत्येक बँकेत आस्थापनामध्ये मराठीच पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। बँक आस्थापनेमध्ये जाऊन मराठी वापरतात का ते चेक करा असे आदेश राज ठाकरे यांनी दिले। त्यामुळे आता मनसैनिक राज ठाकरेंचे हे आदेश पाळत बँक आस्थापनांना भेटी देणार का याकडे लक्ष असणार आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा संदर्भातली। विडंबन गाण्याप्रकरणामध्ये कुणाल कामऱ्याला चौकशीसाठी आज हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय। खार पोलिसांनी आजच चौकशीला हजर राहावं यासाठीचे समन्स बजावलेलं आहे। त्यामुळे कुणाल कामरा आता हजर राहणार का याकडे आज लक्ष असणार आहे। आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे राज्यातल्या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यासंदर्भातली। आयएमडीच्या अंदाजानुसार आजपासून काही दिवस राज्यामध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे। त्यामुळे आज आणि उद्या मुंबईमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज कोकण विभाग, उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या 3 महत्त्वाच्या बातम्यांवर आता आपलं लक्ष असणार आहे।